सीबीएसई बोर्ड द्वारा आयोजित झोनल 2 योगासन स्पर्धा ह्या सब ज्युनियर, ज्युनियर व सिनियर मुले व मुली झोनल योगासन स्पर्धा 14 ते 16 सप्टेंबर 2024 रोजी एसजेआर पब्लिक स्कूल कल्याण नगर बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी संपन्न झाल्या। या स्पर्धेमध्ये आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल मोहिली अगई तालुका शहापूर शाखेच्या आत्मामालिक इंटरनॅशनल स्कूलमधील एकूण 12 विद्यार्थी सहभागी झाले। या स्पर्धा पारंपरिक योगासन, आर्टिस्टिक योगासन, रिदमिक योगासन या प्रकारातून पार पडल्या असून 17 वर्ष मुले या गटातून आर्टिस्टिक योगासन प्रकारात संत सुनील मांजे यांनी रौप्य पदक, तेजस जय मेटल याने कांस्य पदक व ट्रॅडिशनल योगासन एक ग्रुप क्रीडा प्रकारात 14 वर्ष मुलींमध्ये इयत्ता 8वी मधील चेतना सोमनाथ साबळे, हर्षदा बाळू घोरपडे, शालिनी गणेश मसे, समीक्षा सुरेश मिरका व चैतन्य दिलीप भोईर यांनी कांस्य पदक, तर 14 वर्ष मुले ट्रॅडिशनल योगासन ग्रुप क्रीडा प्रकारातून इयत्ता 8वी मधील हर्षित उमेश धांगडा, हर्षल महादू थोरात, आदित्य दिलीप खाडे व प्रीतम एकनाथ भोये या सर्व योगपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत 4 कांस्य पदक मिळवले। एकूण 11 पदके मिळून या सर्व योगपटूंची सीबीएसई राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे। मुलांची स्पर्धा सुरत गुजरात व मुलींची स्पर्धा ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर अहमदनगर येथे 2 ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या सीबीएसई राष्ट्रीय योगासन स्पर्धेकरता निवड करण्यात आली आहे। या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग शिक्षक श्री पुरुषोत्तम पानबुडे यांनी अथक परिश्रम घेतले आहे। या स्पर्धेमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या राज्यातील अनेक सीबीएसई शाळांचे एकूण 900 विद्यार्थी सहभागी झाले। हे वृत्त समजताच विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेशजी जाधव साहेब यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील होणाऱ्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच स्थानिक सदस्य अनंत गायकवाड, प्रवीण मोरे, शैक्षणिक संचालक डॉक्टर डी शिंदे, जनरल व्यवस्थापक गुलाब हिरे, प्राचार्य अनिल पाटील, कैलास थोरात, पंकज बडगुजर, क्रीडा विभाग प्रमुख संदेश चव्हाण व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व क्रीडा विभाग यांनी योगपट्टूचं कौतुक केलं असून पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी प्रतिनिधी भूषण चोबेंसह संपादक सागर आहिरे, शहापूर।